श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारलं की आपल्या मनात श्रद्धा, भीती आणि विस्मयाची लहर उमटते. स्वामी म्हणजे जणू चालतं बोलतं ब्रह्म. ते कोणावर कधी प्रसन्न होतील हे कोणी सांगू शकत नाही. एका आध्यात्मिक ग्रंथात आणि अनुभवी भक्तांच्या अनुभवात असं म्हटलं जातं की काही विशिष्ट राशींच्या लोकांवर स्वामी समर्थ विशेष कृपा करतात. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांना खरंच कोणत्या 3 राशी आवडतात आणि त्या राशींना कोणते संकेत मिळतात जेव्हा स्वामी त्यांच्यावर प्रसन्न होतात. स्वामींना आवडणाऱ्या 3 राशी. ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक मान्यतानुसार काही राशींच्या लोकांवर स्वामी समर्थांची विशेष कृपा असते. या राशींचे गुणधर्म स्वामींच्या तत्वांशी जुळणारे असल्याने त्यांना स्वामींचा आशीर्वाद लवकर मिळतो. पहिली राशी आहे सिंह. सिंह राशी म्हणजे तेज, आत्मविश्वास आणि नेतृत्व. स्वामी समर्थ हे स्वतः सिंहासारखे निर्धास्त, निर्भीड आणि जगातल्या कोणत्याही अडचणीला भिडणारे होते. सिंह राशीचे लोक कधीही खोटं वागवत नाहीत. जे असतं तेच त्यांच्या चेहऱ्यावर असतं. स्वामी अशा लोकांवर प्रसन्न होतात कारण त्यांना ढोंग अजिबात चालत नाही. या राशीच्या लोकांना स्वामींची कृपा कधी मिळते जेव्हा ते मनापासून सेवा, सच्ची प्रार्थना आणि कोणत्याही मोहापासून दूर राहून सत्यावर चालतात. त्यांना भेटणारे संकेत: रस्त्यात अचानक अक्कलकोट किंवा स्वामी यांची मूर्ती, फोटो दिसणं, एखादं वाक्य, भिवू नकोस मी तुझा पाठीशी आहे, डोळ्यासमोर यायला लागणं किंवा झोपेत जय जय स्वामी समर्थ ऐकू येणं. श्री स्वामी समर्थ. दुसरी राशी आहे वृषभ रास. धीर, संयम, श्रद्धा आणि स्थिरता. वृषभ राशीचे लोक खूप सहनशील असतात. ते कोणतंही काम मन लावून करतात आणि तक्रार करत नाहीत. स्वामी समर्थांना अशा लोकांची श्रद्धा फार प्रिय असते. अनेक भक्त म्हणतात, स्वामी माझ्या संकटात आले आणि मी काही विचारायच्या आधीच त्यांनी उत्तर दिलं. वृषभ राशीच्या लोकांना स्वामी कधी भेटतात? जेव्हा ते मनातलं दुःख गुपचूप सहन करत राहतात पण तरीही विश्वास टळू देत नाही. संकेत: घरात सतत स्वामी समर्थ नावाचा उल्लेख होणं, अचानक एखादं देवाचं स्वप्न ज्यात एक साधू काही न सांगता आशीर्वाद देतो, किंवा पाण्याचा घागर, घंटेचा आवाज सतत ऐकू येणं. श्री स्वामी समर्थ. आता आपण बघूया तिसरी आणि शेवटची राशी. ही राशी कोणती आहे हे बघण्यापूर्वी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा स्वामींसाठी. श्री स्वामी समर्थ. चला तर बघूया तिसरी स्वामींना आवडणारी राशी. मकर रास. कर्म, संयम आणि आंतरिक ध्यास. मकर राशीचे लोक वरून खूप स्थिर पण आतून एकटे वाटत असतात. त्यांच्या जीवनात संघर्ष असतो पण तक्रार नाही. फक्त काम, जबाबदारी आणि नशिबाची वाट पाहणं. स्वामी अशा लोकांकडे विशेष लक्ष देतात कारण ते पाहतात, हा जीव रडत नाही पण गप्प बसून सगळं सहन करतोय. स्वामींचं वरदान अशाच लोकांवर पडतं जे बोलत नाहीत पण अंतःकरणातून हाक मारतात. स्वामी कधी भेटतात मकर राशीला? जेव्हा ते दुसऱ्यांसाठी स्वतःचं दुःख बाजूला ठेवतात. जेव्हा त्यांना वाटतं कोणीतरी तरी माझा भार हलका करेल का. संकेत: स्वप्नात एक वृद्ध माणूस तुम्हाला झोपताना आशीर्वाद देतोय असं दिसणं. एखादं खूप अवघड काम अचानक सोपं होणं. जणू कुणी अदृश्य मदत करतंय. पण खरं सांगायचं झालं तर ज्याच्या मनात भक्ती असते, श्रद्धा असते, त्या प्रत्येकावर स्वामी समर्थांची कृपा होते. रास काहीही असो. तुम्ही कोणत्या राशीचे आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करा स्वामी भक्तांमध्ये. श्री स्वामी समर्थ.